निवडणूक आयोगानं मुंबई महापालिका आयुक्तांना आता भेट द्यायचे थेट निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर एकूण 227 प्रभागांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची सुद्धा नियुक्ती करायला सांगितलं आहे। आता हे अधिकारी दुबार मतदारांची तपासणी करतील, मतदान यादीतल्या चुका आणि त्रुटीही शोधतील, तक्रारी स्वीकारून त्यावर कार्यवाही करतील। राज्यातले सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोघांकडून सुद्धा दुबार नावं आणि मतदान यादीतल्या त्रुटींवर निवडणूक आयोगावर आता आरोप होत होते। आता आयोगाच्या या निर्णयामुळे मतदार यादीतला गोंधळ संपणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की आता मतदार यादीतला गोंधळ संपणार आहे, कारण दुबार मतदान शोधण्यासाठी मोठी हालचाल सुरू झालेली आहे। पालिका आयुक्तांना थेट निर्देश दिलेले आहेत की या याद्यांमधला गोंधळ संपणार आहे असं कळतंय। या ठिकाणी 227 अधिकाऱ्यांची नियुक्ती ही झालेली आहे। आपल्यासोबत गणेश कवळे जोडलेत, अधिक माहिती देत आहेत। गणेश, नक्कीच खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप मतदान यादी आहे ती जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुबार मतदान असल्याचं देखील आहे ते सांगितलं जातं आणि हेच दुबार मतदान शोधण्यासाठी मुंबई महानगरपालिकांना थेट आदेश देण्यात आलेले आहेत की जे 227 प्रभाग आहेत त्यामध्ये 227 अधिकाऱ्यांची नेमणूक करून या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही येणाऱ्या तक्रारी असतील यावर लवकरात लवकर काम करण्यासाठी आदेश देखील देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने खरं तर निवडणूक आयोगाने ही यादी सुधारण्याचं काम हाती घेतलेलं आहे, त्यामुळे राजकीय पक्षांकडून होणारे आरोप आहेत त्याच्यावर कुठेतरी निरसन होतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की मोठ्या संख्येने दुबार मतदार असल्याचं देखील आहे ते उघडकीस आलेलं आहे। जवळपास 11 लाखापेक्षा जास्त दुबार मतदार असल्याचे पाहायला मिळतं, त्यामुळे एक सिस्टीम देखील आहे ती निवडणूक आयोगाच्या वतीने हे लावलेले पाहायला मिळते। धन्यवाद गणेश सविस्तर माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।